कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी आज महायुतीची घोषणा होणार आहे। तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत। बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर उपस्थित। खासदार धनंजय महाडिक देखील या वेळी उपस्थित असल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी सतीश औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतीश, आपण पाहतोय कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी अर्थात महायुतीची घोषणा होणार आहे। तिन्ही पक्षांचं जागा वाटपावर एकमत झालंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये खरं तर फॉर्म भरायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि यातच महाविकास आघाडीकडून खरं तर काल रात्री उशिरा 48 उमेदवारांची घोषणा आहे ती काँग्रेसने केलेली आहे। काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी एक प्रसिद्धीपत्रक रात्री उशिरा जारी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर साधारणतः 17 पेक्षा अधिक जे माजी नगरसेवक आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे। त्या 13 त्यांचे जे माजी नगरसेवकाचे कुटुंबीय आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे। 3 असे नगरसेवक आहेत की त्यांच्या घरात 2 सदस्यांना संधी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र एकूणच पाहिलं तर एकीकडे महाविकास आघाडी कुठेतरी पहिला यादी जी आहे ती काँग्रेसने प्रसिद्ध केलेली आहे। मात्र महायुतीमध्ये कुठेतरी अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही का अशी एक शक्यता आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। कारण गेल्या 2 दिवसापूर्वी खासदार धनंजय महाडिक त्यासोबत चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची एक मुंबईत बैठक झाली आणि मुंबईतल्या बैठकीमध्ये खरं तर हा जागा वाटपाचा तिढा कुठेतरी सोडवला जावा अशी एक शक्यता होती। मात्र तो अद्याप देखील सुटलेला नाही। त्यामुळे रात्री उशिरा मॅरेथॉन बैठका आहेत त्या सुरू होत्या। खरं तर पहिला फॉर्म्युला होता 33 जागा भाजपला, 33 जागा शिवसेनेला आणि 15 जागा राष्ट्रवादीला। मात्र भाजप हा मोठा पक्ष आहे असं सांगितलं गेलं होतं, मोठा भाऊ आहे, त्यामुळे भाजपला थोड्या वाढवून जागा मिळाव्यात। तर आता साधारणतः जी चर्चा कळते त्यानुसार 35 जागा भाजपला, 31 जागा शिवसेनेला आणि उर्वरित 15 जागा आहेत त्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे असा एक चर्चेला फॉर्म्युला आहे तो समोर आलेला आहे। मात्र यात देखील शिवसेना समाधानी नाही आहे आणि काही ज्या कोल्हापूरच्या जर पाहिलं तर 20 प्रभागांमध्ये 81 जे नगरसेवक आहेत ते नव्यानं निवडून येणार आहेत। मात्र काही जागांवरती अद्याप जे आहे ते शिवसेना असेल किंवा भाजपचं असेल ते कुठेतरी एक लॉजिक स्टेजला ते आलेले नाही आहेत। त्यांच्या जागा वाटपाचा जो काही जागांचा तिढा आहे तो सुटलेला नाही आहे। त्यामुळे आज या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक होऊन महायुतीची कोल्हापुरात घोषणा होणार असल्याची एक शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। त्याला खासदार धनंजय महाडिक असतील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर असतील, शिवसेना नेते आपले राजेश क्षीरसागर असतील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ असतील, हे दिग्गज नेते बसून हा याच्यावरती तोडगा करत आज काढतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे। आणि ही बैठक धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।